सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 11 डिसेंबर 2025. आज आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत श्रीमती मंजुषा साळवे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी साळवे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या मार्गदर्शन तासिकेला सुरुवात करावी. साळवे मॅडम. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. सर्वप्रथम गुड इव्हिनिंग सर्वांना. माझ्या मते सर्व विद्यार्थी क्लासला जॉईन झालेले आहेत. तर सरांनी दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपण आज मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा सराव परीक्षा याची तयारी करत आहोत. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या प्रश्नांचा आपण सराव करत आहोत. ही जी क्वेश्चन पेपर आपण बघतोय ही 2022 ची प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्या अगोदरचे क्वेश्चन्स तुमचे झालेले आहेत. तर आजचे 15 क्वेश्चन्स आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करते की सर्व विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ बघत न राहता आपण जे क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत ते क्वेश्चन्स तुम्हाला नोट डाऊन देखील करून घ्यायचे आहे. या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन आहे बघा, मी फळ्यावर लिहिलेला आहे, सर्वांना दिसतच असेल. बघा क्वेश्चन आहे, अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजय पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. हा आपला गणिताचा क्वेश्चन आहे. गणिताचा आपण पार्ट बघत आहोत. तर आपण आपल्या आजच्या क्वेश्चन्सला सुरुवात केलेली आहे. बघा, मी क्वेश्चन देखील तुमच्या समोर लिहिलेला आहे आणि त्याचे ऑप्शन देखील मी लिहिलेले आहेत. हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आहे शेकडेवारी या टॉपिक वरचा. पर्सेंटेज आपला एक टॉपिक आहे, पर्सेंटेज वरचा, किंवा तुम्ही शेकडेवारी देखील म्हणू शकता. शेकडेवारीवरचा हा क्वेश्चन आहे. आणि हा प्रश्न आपण पूर्ण डीप स्टेप बाय स्टेप न सोडवता आपण हा क्वेश्चन शॉर्ट ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, तर मग काय आहे क्वेश्चन, परत एकदा तुम्ही बघा. अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजय पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. बघा, 25% कुणाला, 2 विद्यार्थी आहेत इथे. कोणते 2 विद्यार्थी आहेत बघा. असा प्रश्न आल्यानंतर सर्वप्रथम आपण त्यामधील पॅरामीटर लिहून घ्यायचे. एक आहे अजय आणि दुसरा आहे बलबीर. बघा बरं, प्रश्न पुन्हा एकदा आपण वाचूया. अजयला म्हणजे पहिला जो विद्यार्थी आहे त्या पहिल्या विद्यार्थ्याला अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले. म्हणजे अजयला कमी मिळाले. किती टक्के गुण? 25% गुण. कुणापेक्षा? बलबीरपेक्षा. आपल्याला बलबीरचे मार्क्स काय माहित नाही, बलबीरचे गुण काय आपल्याला माहिती नाही. फक्त आपल्याला काय माहिती आहे की अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले. तर 25%चं रूपांतर आपण कसं करणार? 25% आपण कसे लिहितो? 25% बघा, टक्केवारीचं आपण जर सिम्बॉल चिन्ह काढलं तर 25% आपण 25/100 अशा प्रकारे लिहितो, बरोबर की नाही? आणि ते 25/100 जर आपण रिड्यूस केले, त्याला जर भाग दिला तर ते कसं होईल विद्यार्थी मित्रांनो? 25 × 25, 25 × 100. म्हणजे ह्याचं फ्रॅक्शन काय आलं? 1/4. 1/4. मग आता 25% वापरण्यापेक्षा आपण 1/4 या पूर्णांकाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत. आता बघा पुन्हा एकदा, पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे. अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले. जर विद्यार्थी मित्रांनो ह्या 1/4 चा आपण जर विचार केला तर आपण हे कसं लिहिणार? बघा,
4. जर बलबीरला 4 गुण मिळाले, जर बलबीरला 4 गुण मिळाले तर अजयला 4च्या 25% गुण कमी मिळाले. मग 4चे 25% किती येतो? त्याचा वरचा म्हणजे 1. म्हणजे अजयला काय मिळाले? बलबीर पेक्षा 25% गुण मिळाले. मग 4 मधून जर 1 गेला तर अजयला किती गुण मिळाले? 3. आणि बलबीरला किती गुण मिळाले? 4. तर आपल्याला पुढे काय विचारलंय त्यांनी बघा. तर बलबीरला अजय पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? बघा, बलबीरचे गुण किती आहेत इथे? 4. अजयचे गुण किती आहेत? 3. अजयचे गुण 3 कसे? तर 4चे 25% म्हणजे 1. म्हणजे 4 मधून जर आपण 1 वजा केला तर अजयला किती गुण मिळाले? 3. आणि बलबीरला किती गुण मिळाले? 4. तर त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारले की बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? बघा, इथं ऍक्च्युअल मध्ये बलबीरला किती जास्त गुण मिळालेत अजयपेक्षा? 1 गुण जास्त मिळालाय, बरोबर की नाही? कारण अजयला 3 आहेत आणि बलबीरला 4 आहेत. म्हणजे 1 गुण जास्त आहे बलबीरला अजयपेक्षा. किती गुण जास्त आहे? 1 गुण जास्त आहे. कुणापेक्षा? अजयपेक्षा. मग अजयचे किती आहेत? बघा, 3 वर बघा 3 वर 1 गुण जास्त मिळालाय बलबीरला. तर आपण काढणार 100 वर. आपण कितीवर काढणार? 100 वर. मग हे कसं मांडतो आपण? गुणिले 100. मग हा फ्रॅक्शन कसा तयार झाला बरं विद्यार्थी मित्रांनो? बघा, 100 नी हा 1 ला गुणा किती येतं? 100/3. मग आता 100/3 चा भागाकार आपण कसा करणार? एक तर तुम्ही भागाकार पद्धतीने या पद्धतीने करा किंवा इथल्या इथं तुम्ही 100 ला 3 ने भाग द्या. आता आपण जर 2 महिने आधी आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करतोय तर आपल्याला अशा प्रकारचा भागाकार जमणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा भागाकार आपल्याला आला पाहिजे. मग बघा बरं, 100 ला आपण 3 ने भाग देऊ. 3 एक 3. 10 काही 3च्या पाड्यात नाही. 10 पेक्षा लहान अंक आहे तो 9. म्हणजे 3 त्रिक 9. बाकी 1 उरली. पुन्हा 10 आले. पुन्हा 3 त्रिक 9. पुन्हा बाकी किती उरली? 1 उरली. बाकी किती उरली? 1 उरली. आणि छेदस्थानी किती येणार? पुन्हा 3 येणार. मग काय फ्रॅक्शन आलं बरं? 1/3 गुणिले 100 आपण रूपांतर केल्यानंतर 33 1/3%. बघा बरं, आलं की नाही? मी भागाकार पुन्हा एकदा समजून सांगू का तुम्हाला 100/3 चा? बघा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगते. 100/3 चा भागाकार आपण कशा प्रकारे केला? 100 ला आपण 3 ने भाग दिला. आता ह्या पद्धतीने समजून सांगते तुम्हाला. 3 ने आपण कुणाला भाग दिला? 100 ला. बघा कसा दिला मग आपण? 3 त्रिक 9. 10 तून 9 गेला 1. वरचा परत 0 आपण खाली घेतला. परत किती आले? 3 त्रिक 9. पुन्हा बाकी किती उरली? 1. बाकी किती उरली? 1. मग आपण हे कसं लिहितो? बघा, हा भागाकार कसा लिहितो आपण? मिक्स फ्रॅक्शन मध्ये 33 वरच्या बाजूला लिहितो आपण बाकी आणि खाली लिहितो हा 3. म्हणजे किती आला? 33 1/3. मग असा ऑप्शन आहे का आपल्याकडं? येस, आपला कितवा ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 4. मग आपलं उत्तर कसं येणार? जर अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजय पेक्षा 33 1/3% गुण काय मिळाले? जास्त मिळाले. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल. सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल. हा झाला मॅडम, आपल्या. 1 मिनिट येस थांब. सर. हा, ते स्क्रीन थोडीशी विद्यार्थ्यांची असं कमेंट येते की थोडीशी दिसत नाही एका डाव्या कडेला. डाव्या बाजूला 1 मिनिट हा सर. दिसत नाही म्हणतायत, प्रश्न दिसत नाही. थोडीशी हलवा. हा, 1 मिनिट हा सर. हो हो. खालच्या बाजूला का सर, का डाव्या बाजूला? नाही नाही, डाव्या बाजूला. तुम्ही ज्या बाजूला उभे होतात ना त्या बाजूला थोडीशी सरकवा. ओके. आता दिसतंय का सर? जास्त सरकली थोडीशी. हा, आता ओके ओके ओके.
मुलगा इथे अजून दाखव हे बघ. ओके ठीक सर. आहे, हो दिसते आता मॅडम सगळी. ठीक आहे, बघा स्क्रीन बहुतेक दिसत नव्हती तुम्हाला. मी पुन्हा एकदा तुम्हाला 1 मिनिटामध्ये हा प्रॉब्लेम पुन्हा एक्सप्लेन करते. प्रश्न काय होता, अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. आता हा शेकडेवारीचा प्रॉब्लेम आहे. मग याच्यामध्ये पर्सेंटेज कोणतं दिलेलं आहे, 25%. मग आता 25% म्हणजे कसं लिहितो आपण, 25% हे जे लिहितो आपण ते 25/100 या प्रकारे लिहितो. आणि त्या 25/100 ला आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, रिड्यूस केलं. त्याला आपण भाग दिला. बघा 25 एक 25 आणि 25/100. मग 25% जो आहे फ्रॅक्शन आला आपला, तो काय आला, 1/4. 1/4. मग आता ह्या 1/4 वर आपल्याला पूर्ण गणित सॉल्व्ह करायचंय. 1/4 वर आपल्याला काय करायचंय, पूर्ण गणित सॉल्व्ह करायचंय. मग ते 1/4 वर पूर्ण गणित कसं सॉल्व्ह करणार, बघा अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले. म्हणजे बलबीरला जर 4 गुण मिळाले तर त्या 4वर 1 गुण कमी करून ते गुण झाले कुणाचे, अजयचे. कारण अजयला किती गुण कमी मिळाले बलबीरपेक्षा, 25%. मग 4चे 25% म्हणजे 1. मग 4चे जर 25% वजा केले 4 मधून, तर 4 मधून 1 वजा केल्यावर किती येतात, 3. तर अजयला 3 गुण मिळालेत, बलबीरला 4 गुण मिळालेत. तर त्यांचा प्रश्न असा आहे, बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. तर बघा इथं सरळ सरळ दिसते, बलबीरला 1 गुण जास्त मिळालाय अजयपेक्षा. अजयला किती आहे, 3. 3वर 1 गुण कसं लिहितो आपण, बघा 3वर 1 गुण असं लिहिलं आपण. आणि त्याचे पर्सेंटेज काढताना आपण काय करतो, गुणिले 100. बघा मग 1/3 गुणिले 100 आपण कसं केलं, या 100 नी ह्या 1 ला गुणलं, काय आलं मग 100 आलं. 100/3 आणि 100/3 चा आपण काय केला, या ठिकाणी भागाकार केला. आणि भागाकार केल्यानंतर आपल्याला मिळालं तिथं 33 1/3%. आय थिंक सो सगळ्यांना हे गणित समजलं असेल. आपण पुढचं गणित बघूया. याच्या पुढचा क्वेश्चन आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचंय. बघा आपला दुसरा क्वेश्चन आहे, काटकोन त्रिकोणाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांकडे क्वेश्चन पेपर देखील असेल, आणि नसली तरी मी प्रत्येक क्वेश्चन हा तुमच्या समोर लिहिते. तो प्रश्न वाचून तुम्ही त्याचं सोल्युशन समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू आठ सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती.
बघा प्रश्न काय आहे आपला, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर. काटकोन त्रिकोण कसा असतो बरं विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्याचं मेजरमेंट, ज्याचं माप, ज्या त्रिकोणाचं माप किती असतंय 90 अंश असतंय. आणि काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आल्या, मी याला नाव देते बघा, पी क्यू आर. आता या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत, बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर. ह्या ज्या दोन बाजू आहेत, ह्या दोन बाजू मिळून या दोन बाजूंनी या ठिकाणी काय केलेलं आहे, काटकोन केलेला आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन केलेला आहे. तर या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी त्यांनी दिली 8 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर. इट विल बी युअर चॉईस. 8 सेंटीमीटर तुम्ही बेस देखील, पाया देखील घेऊ शकता, 15 सेंटीमीटर देखील पाया घेऊ शकता. हे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. एक तर इथे 8 घ्या किंवा इथे 8 घ्या, 15 इथे घ्या किंवा इथे घ्या, आपल्या उत्तरामध्ये काही फरक पडणार नाही. ठीक आहे, मी इथं 15 सेंटीमीटर बेस घेते काटकोन त्रिकोणाचा आणि पीक्यू बाजू घेते 8 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या, आता परिवर्तुळ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर बाह्य वर्तुळ. आंतरवर्तुळ म्हणजे त्या त्रिकोणातील वर्तुळ आणि परिवर्तुळ म्हणजे बघा या प्रकारे बाह्य वर्तुळ येतं. या प्रकारे आपलं बाह्य वर्तुळ येईल. बघा हा झाला आपला काटकोन त्रिकोण PQR. आपण बेस घेतला होता 15, उंची घेतली होती 8. बघा तर आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल की ह्या काटकोन त्रिकोणाचा आपल्याला काय काढावं लागेल, कर्ण काढावं लागेल. कर्ण कोणता आहे, PR हा कर्ण आहे. आपल्याला माहितीच असेल की काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या सूत्रानुसार आपण काय काढत असतो, त्रिकोणाची, काटकोन त्रिकोणाची कोणतीही बाजू किंवा कर्ण काढत असतो. तर बघा आपण सर्वप्रथम काय वापरू आता, पायथागोरसचे सूत्र. पायथागोरसच्या सूत्रानुसार बघा आपण काय काढणार, त्रिकोणाचा कर्ण काढणार. म्हणजे त्रिकोणाचा कर्ण कोणता आला, PR. बघा पायथागोरसच्या सूत्रानुसार मग काय येईल, कर्ण वर्ग बरोबर म्हणजे PR. कर्ण काय आहे आपला इथे PR. मी सूत्र देखील तुमच्यासाठी या ठिकाणी लिहिते बघा, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. बघा कर्ण काय आहे त्रिकोणाचा, PR हा काय आहे, कर्ण आहे. PR वर्ग बरोबर एक बाजू वर्ग. एक बाजू कोणतीही एक बाजू घ्या, एकतर PQ घ्या किंवा QR घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मग आपण PQ घेऊ. बघा PQ चा वर्ग अधिक PQ जर एक बाजू घेतली तर दुसरी बाजू येणार आपली QR. QR चा वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती टाकून देऊयात. बघा PR ची किंमत तर आपल्याला काढायची, मग आपण PR ला जशाच्या तसं ठेवणार. PR चा वर्ग बरोबर PQ. आता PQ ची किंमत काय आपली 8 आहे, 8 चा वर्ग अधिक QR ची किंमत किती आहे आपली 15, 15 चा वर्ग. आता वर्ग तर सगळ्यांना येतच असतील. बघा 8 चा वर्ग काय असेल बरं, 8 चा वर्ग काय असेल, 8 64. 15 चा वर्ग आहे 225. तुमचे वर्ग देखील पाठ असतील विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला 30 पर्यंत वर्ग आणि कमीत कमी 20 पर्यंत घन तुमचे पाठ असायलाच हवे, असायलाच पाहिजे. ते असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला वर्ग करत बसण्यापेक्षा जर वर्ग आणि घन जर तोंडपाठ असतील तर पटापट तुम्हाला लिहिता येऊ शकतात. बघा त्या दोघांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि ह्या 2शी 2. याचा अर्थ PR वर्गची किंमत किती आली माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर 289. 289
89. पण आपल्याला पीआर वर्ग नकोय, आपल्याला पीआर ची किंमत काढायची. मग आपण काय करणार, दोनही बाजूंचा आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, वर्गमूळ घेणार. मग वर्गमूळ घेतल्यानंतर पीआर वर्गचं वर्गमूळ आलं पीआर बरोबर 289 चं वर्गमूळ आहे 17. 289 चं वर्गमूळ किती येतं तर 17. मग पीआर ची किंमत किती आली आपली 17 आली. आणि त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय की परिवर्तुळाची त्रिज्या किती. आता ही परिवर्तुळाची त्रिज्या कशी काढणार आपण. मग बघा, पीआरच्या जर आपण हाफ केली, पीआरची जर आपण हाफ केली, बघा पीआरची हाफ कशी करणार, पीआरला आपण 2 ने भागणार. मग त्याचप्रमाणे 17ला जर तुम्ही 2 ने जर भागलं, 17ची जर तुम्ही निरपट घेतली तर ती किती येणार, 8 आणि 8 16, म्हणजे ती किती येणार 8.5. म्हणजे बघा इथं मी काहीतरी नाव देते, इथे मी यस नाव देते. मग पीएस ची किंमत झाली 8.5 आणि एसआर ची किंमत झाली 8.5. पीएस ही देखील वर्तुळाची त्रिज्या आहे आणि एसआर देखील ही वर्तुळाची त्रिज्या आहे. मग वर्तुळाची परिवर्तुळाची त्रिज्या किती आली आपली 8.5 सेंटीमीटर. किती आली 8.5 सेंटीमीटर. आणि आपले ऑप्शन होते विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑप्शन होते 8.5 सेंटीमीटर, 9.5 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर. यामधील कोणतं ऑप्शन आपलं करेक्ट आलं बघा. कन्फ्युजिंग ऑप्शन दिले होते बरं का त्यांनी. कन्फ्युजिंग कशी दिली होती बघा, या प्रश्नामध्ये 17 देखील ऑप्शन होता आणि 8.5 देखील ऑप्शन होता. 17 ऑप्शन काही विद्यार्थी काय करतात, घाई मध्ये 17 हा ऑप्शन क्लिक करून टाकतात. का बरं, कारण आपली किंमत किती आली पीआर ची 17 आणि मुलांना वाटतं पीआर हीच वर्तुळाची त्रिज्या आहे. पण नाही, पीआर ची जी हाफ आहे, पीआर ची जी निम्मी आपण काढू ती काय येणार आहे आपल्या वर्तुळाची त्रिज्या. आणि 17च्या निम्मे किती येतात तर 8.5. मग आपलं ऑप्शन 17 नसून आपलं ऑप्शन काय येतं 8.5 सेंटीमीटर. आय थिंक सो सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला असेल. बघा हा क्वेश्चन जो होता, या प्रश्नामध्ये फक्त आणि फक्त आपण काय वापरलेलं आहे पायथागोरसचं सूत्र. आणि पायथागोरसचे सूत्र आपण इयत्ता 7वी पासून शिकतो विद्यार्थी मित्रांनी. पायथागोरसचं सूत्र आपण काय करतो इयत्ता 7वी पासून शिकतो. आणि ते पायथागोरसचं सूत्र काय आहे, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हे पायथागोरसचं सूत्र आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवता आलं पाहिजे. तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये म्हणजे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पायथागोरसच्या सूत्रावर कमीत कमी माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे 3 क्वेश्चन तुम्हाला पायथागोरसच्या सूत्रावर असतातच. आणि जर तुम्हाला पायथागोरसचे सूत्र आठवत नसेल, माहिती नसेल, तर ते तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरं चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला पायथागोरसचं सूत्र काय आहे, पायथागोरसच्या सूत्रानुसार आपण कर्ण कसा काढतो किंवा त्रिकोणाच्या इतर 2 बाजू कशा फाइंड आउट करतो याची तुम्हाला कल्पना असायला हवी. या प्रकारे आपण आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन देखील फिनिश केलेला आहे. आय थिंक सो तुम्ही माझ्या बरोबर लिहिलेलं देखील असेल, नोट डाऊन केलेलं देखील असेल. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आता क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. बघा मी फळ्यावर हा क्वेश्चन लिहिते. समभुज त्रिकोणाची
समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर आहे. 18 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? बघा ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 81 चौरस सेंटीमीटर. दुसरं ऑप्शन आहे 80 वर्गमुळात 3 80√3 चौरस सेंटीमीटर. तिसरं ऑप्शन आहे 82√3 चौरस सेंटीमीटर. आणि फोर्थ ऑप्शन आहे 81√3 चौरस सेंटीमीटर. बघा क्वेश्चन एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन बघा काय आहे. समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला विचारले. तर सगळ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ देखील आपले कसे पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. तर बघा आपल्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बघा फक्त इथं तुम्हाला या ठिकाणी काय वापरायचंय? त्रिकोणाचं क्षेत्रफळ. कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ? समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर बघा काय आहे? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे बघा वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. बघा कसं करणार आपण? समभुज त्रिकोणाची बाजू तर दिलेली आहे आपल्याला. किती आहे ती? 18 सेंटीमीटर. समभुज म्हणजे सगळ्या त्रिकोणाच्या बाजू कशा असतात विद्यार्थी मित्रांनो? सारख्या असतात. बघा कसं येणार मग? वर्गमुळात 3/4 सूत्रामध्ये आपण काय करणार आहोत? फक्त किमती टाकणार आहोत. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू काय दिलेली आहे? 18. 18चा वर्ग. 18चा वर्ग म्हणजे आपण 18चा गुणाकार किती वेळेस करणार विद्यार्थी मित्रांनो? 2 वेळेस. 18 गुणिले 18. बघा आता बघा तर 4ने तर 18ला पूर्ण भाग जात नाही. 18 4च्या पाड्यात नाही. परंतु 18 आणि 4 हे दोघेही 2च्या पाड्यात आहे. मग आपण 2ने 4ला भाग देऊ. 2 दुने 4 2 9 18. काय उरलं बघा बरं? वर्गमुळात 3/2 गुणिले 9 गुणिले 18. आता पुन्हा या दोन्ही 18ला भाग द्या. बघा 2 1 2 2 9 18. आता देखील काय उरलं? वर्गमुळात 3 गुणिले 9 गुणिले 9. आता 9 गुणिले 9 किती येणार आपलं? 81. 9 गुणिले 9 म्हणजे किती येणार? 81. आणि हे किती? वर्गमुळात 3. मग उत्तर किती आलं आपलं? 81 वर्गमुळात 3. आणि जर आपण कोणत्या गोष्टीचं क्षेत्रफळ काढतोय तर आपण त्याला युनिट काय देणार? तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो चौरस सेंटीमीटर. मग आपलं उत्तर काय आलं? 81√3 चौरस सेंटीमीटर. दॅट इज ऑप्शन नंबर 4. आय थिंक सो खूप सोपं होतं हे देखील एक्झाम्पल. फक्त आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं होतं आणि ते तुम्हाला समजलं देखील असेल. फक्त आणि फक्त सूत्राचा वापर करून आपण त्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. चौथा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय आहे तो क्वेश्चन मी तुमच्या समोर लिहिते. बसच्या तिकिटाचे दर. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढवले. बघा पुन्हा एकदा टक्केवारीचा प्रश्न आला. 20% वाढवले.
20% वाढले आहे, सॉरी. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली. तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? आणि याचे ऑप्शन आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिलं ऑप्शन आहे 30%, दुसरं ऑप्शन आहे 32%, तिसरं ऑप्शन आहे 25% आणि चौथं ऑप्शन आहे 35%. बघा प्रश्न वाचूया आपण पुन्हा. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढवले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं 20% आपण काय करणार, फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करणार. घ्या बरं करून 20% फ्रॅक्शन मध्ये रूपांतर. 20% कसे लिहिणार आपण? 20/100 आणि 20/100 ला जर आपण रिड्यूस केलं, भाग दिला तर कसा भाग देणार? 20 × 20, 20/100. बघा मग काय आलं, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढवले म्हणजे 5/20 किती आहे माझे विद्यार्थी मित्रांनो? 5/20 आहे 1. 5/20 आहे 1. मग 20% जर दर वाढवले तर आधीचे दर बघा, जुने दर या ठिकाणी लिहिते मी, जुने दर आणि या ठिकाणी नवे दर. जुना दर जर 5 असेल तर वाढवल्यानंतर 20% वाढवल्यानंतर म्हणजे 5वर काय करायचंय आपल्याला? 1 वाढवायचा आहे. मग 5वर जर 1 वाढवला तर नवीन दर किती होणार? 6 होणार. बरोबर की नाही? नवीन दर किती होणार? 6 होणार. आता पुढे वाचूया. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली. बघा 6 महिन्यानंतर किती टक्क्याने वाढ झाली? 10. मग 10% कसे लिहिणार आपण? 10/100. मग 10/100 ला रिड्यूस केल्यानंतर मग काय येणार तिथे? 1/10, 1/10. बघा 6 महिन्यानंतर देखील वाढ झालेली आहे. म्हणजे 6 महिन्यानंतर जर तिकिटाचा दर जर 10 असेल तर 10वर 10% म्हणजे किती होणार? 11 होणार. बरोबर की नाही? 10 मध्ये 1 मिळवला किती झाले? 11. बघा मग हे झाले जुने दर आणि हे झाले तुमचे नवीन दर. आपण या दोघांचा काय करणार? गुणाकार. बघा 5×10 50 आणि 11×6 66. हे शॉर्ट ट्रिकने शेकडेवारीचे उदाहरणं सोडवण्याची ट्रिक आहे. बघा आधीचे दर होते 50, नंतरचे दर झाले 66 आणि त्यांनी विचारलंय तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? आधीचे दर होते 50 6 महिन्यांपूर्वीचे आणि 6 महिन्यानंतरचे. नंतरचे दर झाले 66. म्हणजे 50वर किती वाढले विद्यार्थी मित्रांनो? 66 म्हटल्यानंतर 50 आणि 10 60 आणि ते वरचे 6 म्हणजे किती? 16 वाढले. कशावर वाढले? 50वर 16 वाढले. बघा 50वर किती वाढले? 16. मग आपण हे कसे लिहितो? 50च्या वर 16 वाढले, 50च्या डोक्यावर 16 वाढले तर 100वर किती? कारण त्यांनी टक्क्यामध्ये आपल्याला विचारलंय. बरोबर की नाही? आता भाग देऊया आपण. 50×1 50, 50×2 100 आणि काय उरलं बघा? 16×2. मग 16×2 काय येणार बघा? 16×2 32. किती? 32%. मग मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली माझ्या विद्यार्थी मित्रांनो? तर 32%. बघा आपण हे एक्झाम्पल आहे, हे पूर्ण स्टेप बाय स्टेप सोडवत न बसण्यापेक्षा आपण काय केलं? शेकडेवारीच्या शॉर्ट ट्रिकने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. फक्त आपण जुने दर आणि नव्या दराचं आपण काय केलं? फ्रॅक्शन स्वरूपामध्ये कन्वर्जन करून आपण त्याचे दर काढलेले आहे. बघा आपल्या प्रश्नपत्रिकेमधला शेकडेवारी मधला हा दुसरा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला.
आय थिंक सो सगळ्या विद्यार्थ्यांनी हे लिहिलं असेल. आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 किती आहे, काय आहे? एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन भावाने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन भावाने विकली. 32 रुपये डझन भावाने विकली. तर त्याला किती टक्के नफा झाला? तर त्याला किती टक्के नफा झाला? बघा ऑप्शन आहे, पहिलं ऑप्शन आहे 25, सेकंड ऑप्शन आहे 32, थर्ड ऑप्शन आहे 28 आणि फोर्थ ऑप्शन आहे 7. बघा क्वेश्चन काय आहे आता? एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. म्हणजे 1 डझन संत्रीची किंमत किती आहे? बघा 25 रुपये, त्याने किती डझन संत्री विकत घेतली? 25 डझन संत्री विकत घेतली. मग 25 डझनची किंमत आपण कशी काढणार? या 25 डझनला आपण एका डझनाच्या किमतीने गुणणार. एका डझन संत्रीची किंमत किती आहे? 25. 25 गुणिले 25 आपल्याला माहिती आहे किती येणार? 625 रुपये. म्हणजे ती 25 डझन संत्री त्याला किती रुपयांना पडली? 625 रुपयांना. आता पुढे बघूया आपण. ती सर्व संत्री किती घेतली होती त्याने? 25 डझन संत्री. ती सर्व संत्री म्हणजे 25 डझन संत्री त्याने विकली कितीला? 32 रुपये डझनने. म्हणजे त्याने विकताना विकली, 1 डझन संत्री त्याने विकली 32 रुपयांना. तर सर्व संत्री त्याने विकलेली आहे, सर्व किती होती? 25. तर 25 डझन संत्रीची किंमत किती येणार बघा बरं? 25 गुणिले 32. 25 गुणिले 32 ची किंमत किती येणार? गुणाकार करून बघूया आपण. बघा किती गुणाकार येईल? 25 गुणिले 32. आपण या ठिकाणी गुणाकार करूया. 25 दुने 50, हातचे आले 5, 25 त्रिक 75 आणि 5 75 आणि 5 आले आपले 80. 25 दुने 50, शून्य हातचे आले 5, 25 दुने 50, 25 त्रिक 75 आणि 5 आले 80. म्हणजे किती रुपये? 800 रुपये. तर त्याला किती टक्के नफा झालाय विचारले. बघा त्याला मिळाले 625. त्याला किती मिळाले? 625. आणि त्याने विकताना त्याला किती मिळाले? 800 रुपये. याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा बरं? 800 वजा 625 जर आपण वजाबाकी केली तर किती येणार वजाबाकी? 175 रुपये त्याला मिळाले. कशावर? 625 वर. तर 100 वर किती? टक्केवारीमध्ये आपण उत्तर काढतोय. 25 ने भाग देऊया. 25 गुणिले 25 625, 25 चोक 100. त्यानंतर 25 एक 25, 25 सक 150, 25 7 175 आणि उरलं काय मग 7 आणि 4 म्हणजे 7 गुणिले 4 किती आले? 28. मग त्याला किती टक्के नफा झाला? तर त्याला नफा झाला 28%. या ठिकाणी देखील आपण पर्सेंटेजची शॉर्ट ट्रिक वापरून हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. सगळ्यांनी, सर्व विद्यार्थ्यांनी लिहूनच घेतला असेल. तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. बघा 216 मीटर लांबीची दोन
216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? किती सेंटीमीटर असेल? आता इथे क्वेश्चन हा कन्फ्युजिंग आहे. दोरीची लांबी दिली मीटर मध्ये आणि दोरीची लांबी दिली मीटर मध्ये आणि आपल्याला प्रश्न विचारलाय सेंटीमीटर मध्ये. पहिलं ऑप्शन आहे आपलं 360 सेमी, दुसरं ऑप्शन आहे आपलं 3600 सेमी, तिसरं ऑप्शन आहे आपलं 36 सेंटीमीटर आणि चौथं ऑप्शन आहे आपलं 36,000 सेंटीमीटर. बघूयात आपण. बघा 216 मीटर लांबीची दोरी, 216 मीटर लांबीची दोरी आपल्याला काय करायची आहे? समान अंतरावर 5 ठिकाणी कापायची. बघा ही दोरी आणि हिची लांबी किती आहे? 216 मीटर. आता 5 ठिकाणी कापल्यानंतर 1 2 3 4 5 5 ठिकाणी कापल्यानंतर हिचे पार्ट होणार आहेत 6. किती पार्ट होणार आहे? 6. म्हणजे तिथे 6 समान भाग होणार आहेत. 216 मीटर लांबीच्या दोरीचे किती समान भाग होणार आहेत? 6. 5 ठिकाणी कापली खरं पण भाग होणार आहेत 6. तर मग प्रत्येक तुकड्याची लांबी त्यांनी विचारली. किती सोपा क्वेश्चन आहे. आपण 216 ला काय करणार? त्या 6 ने भागणार. बघा 6 ने भागामध्ये 216 ला किती उत्तर येतं आपण बघूया. 6 एक कसं असायचं? 18 आणि बाकी उरली 3. 6 6 36. पण हे जे उत्तर आलं हे कशामध्ये आलं? मीटर मध्ये. पण आपल्याला त्यांनी विचारलंय की प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. मग 36 मीटरला जर आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं तर 36 आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. मग आपण 36 ला कितीने गुणणार? तर 100 ने गुणणार. 36 गुणिले 100 बरोबर 36 00 3600 सेंटीमीटर. मग आता आपला ऑप्शन कोणत्या ठिकाणी दिसतंय? 3600 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. बघा आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 देखील खूप सोपा आहे. बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे? बघा 49 x चा वर्ग अधिक 64 49 x चा वर्ग अधिक 64 छेद y चा वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात कोणते पद मिळवावे लागेल? मग बघा आपला पहिला ऑप्शन आहे 112 x छेद y. आपला दुसरा ऑप्शन आहे वजा 112 x छेद y. आपला तिसरा ऑप्शन आहे वजा 36 xy आणि चौथा ऑप्शन आहे 56 x अपॉन y. आणि तुम्हाला कोणतेही दोन ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. बघा आता हे गणित आपण कसं सोडवणार? हे गणित कसं सोडवणार आपण? बघा पहिली राशी आहे 49 x वर्ग आणि दुसरी आहे 64 अपॉन y चा वर्ग. म्हणजे हे पहिलं पद आणि शेवटचं पद आहे. आपल्याला माहिती आहे त्याचं सूत्र, दोनच सूत्र आहेत. कोणते? a अधिक b चा वर्ग आणि a वजा b चा वर्ग. तर याची फोड आपण कशी करणार? सूत्र काय आहे? a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आपल्याला फक्त मधले पद शोधायचं आहे. a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. पहिला आणि शेवटचं पद दिलेलं आहे त्यांनी. पहिलं पद आहे 49 x चा वर्ग
आणि शेवटचं पद आहे अधिक 64 छेद वायचा वर्ग. बघा मग 49 म्हणजे काय येणार विद्यार्थी मित्र? 49 चा वर्गमूळ 7, x चा वर्ग म्हणजे 1 आणि इकडचं काय येणार आहे 64 म्हणजे कितीचं वर्गमूळ आहे 8 आणि y वरचं वर्गमूळ आहे y. म्हणजे आपली पहिली राशी आली 7x, दुसरी राशी आली 8y. मग सूत्रामध्ये जर किमती जर आपण टाकल्या तर या ठिकाणी आपलं येतं अधिक वजा 2ab. 2 दशांश तसे a ची किंमत आहे आपली 7x आणि b ची किंमत आहे आपली 8y. मग त्याप्रमाणे काय येणार बघा बरं 7 8 56. 56 गुणिले 2 किती येणार आपले 112 x छेद y. पण चिन्ह कोणते येणार प्लस आणि मायनस दोन्हीही आणि आपल्या ऑप्शन मध्ये दोन्हीही ऑप्शन आहेत बघा 112 x छेद y आणि वजा 112 x छेद y. याप्रमाणे आपले दोन ऑप्शन आले प्लस मायनस 112 x छेद y. बघा आपण पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8 हा फक्त आपल्याला रिड्यूस करायचा आहे. आपल्याला या राशीची किंमत काढायची आहे. भागिले 3.14 चा वर्ग छेद 12.56. मग आपण हे कसं सोडवणार? बघा 6 पॉइंट आता हे भागिलेचं चिन्ह आपण काढून टाकूया. 6.28 गुणिले 3.14 छेद 9.42. आता भागिलेचं गुणिले केलं आपल्याला माहिती जे छेदस्थानी आहे ते अंशस्थानी तर अंशस्थानचं छेदस्थानी 12.56 भागिले 3.14 चा वर्ग आहे म्हटल्यानंतर 3.14 गुणिले 3.14. बघा हे 3.14 ह्या 3.14 ला काय झाले आपले कॅन्सल झाले. त्यानंतर आता काय येणार 6 पॉइंट उरलेलं लिहून घेऊ आपण 6.28 छेद 9.42 गुणिले 12.56 छेद 3.14. बघा आता 12.56 गुणिले 3.14. बघा 3.14 ने जर आपण 6.28 ला जर भाग दिला तर दोनाचा भाग जातो 3.14 एक 3.14 आणि 3.14 दुने 6.28. मग पुन्हा काय उरलं 2 गुणिले 12.56 भागिले 9.42. आता 9.42 ला आणि 12.56 ला आपण काय करणार आहे 3.14 ने भाग देणार आहे. बघा 3.14 ला जर आपण 4 ने गुणलं तर किती उत्तर येतं बघूया आपण 4 चौक 16 5 आणि 4 त्रिक 12 12.56 म्हणजे आपली वरची राशी येते. आणि 3.14 ला जर आपण 3 ने जर गुणलं बघूयात आपण 3.14 गुणिले 3 तर 3 चौक 12 3 एक 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9 9.42 म्हणजे बघा 3.14 ने जर आपण 3.14 ला जर 3 ने गुणलं किंवा 9.42 ला जर आपण 3 ने भाग दिला तर आपलं उत्तर येतं 3 आणि या ठिकाणी 3.14 गुणिले 4 म्हणजे येते 12.56. मग काय उरलं बघा बरं 2 गुणिले 4 छेद 3 म्हणजे 4 दुने 8 छेद 3 आणि आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर सेकंड आहे 8 छेद 3 आपलं उत्तर आलेलं आहे 8 छेद 3. या ठिकाणी फक्त आपण काय केलेलं आहे 3.14 ने आपण काय केलंय या राशींना भाग देऊन आपण उत्तर काढलेलं आहे. बघूया आपण पुढचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 9. बघा प्रश्न 9 आहे बीड येथील एका शाळेतील 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या बीड येथील एका शाळेतील
इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या, इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमतीपेक्षा मुलांच्या विद्यार्थी संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? तर मुलींची संख्या किती असेल? बघा ऑप्शन आहे त्याचे 20, 30, 25 आणि 40. 20, 30, 25 आणि 40. बघा प्रश्न वाचूया आपण. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या आणि मुलांची संख्या. बघा दोन दिलेल्या तिथं, गर्ल्स अँड बॉयज. मुलींची संख्या आणि मुलांची संख्या दिलेली आहे. मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमतीपेक्षा 5 ने अधिक आहे. मुलांची संख्या जर 1 असेल माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांनी काय सांगितलंय, मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येच्या निमतीपेक्षा, तर मुलांच्या संख्येची निमपट करा बरं, किती येणार? 1/2. मुलांच्या संख्येच्या निमतीपेक्षा 5 ने अधिक आहे म्हणजे +5 म्हणजे अधिक 5. तर आणि त्या तुकडीतील एकूण विद्यार्थी संख्या आहे 65. एकूण विद्यार्थी म्हणजे कोण असतं? गर्ल्स प्लस बॉईज. मग किती येणार गर्ल्स प्लस बॉईज? बघा गर्ल्स आहे त्या वर्गातील 1/2 अधिक 5 आणि बॉईज आहेत 1 आणि एकूण 65. ची संख्या बघा 1/2 अधिक 1, 1/2 अधिक 1 60. 1/2 अधिक 1 किती येणार मग आपले? 3/2 बरोबर 60. या ठिकाणी लिहिते मी 3/2 बरोबर 60. आपल्याला x ची किंमत काढायची. x जागेवर ठेवू, 2 हा इकडे भागिले आहे, 60 ला जाऊन गुणिले होईल, हा 3 गुणिले आहे तर तो भागिले होईल. 3 ने 60 ला भाग द्या, 3 1 3, 3 2 6, 20 येतो आणि x बरोबर 20 गुणिले 2 आपलं उत्तर आलंय 40. x ची किंमत किती आली? 40. x काय आहे? आपली मुलांची संख्या. x काय आहे? आपली मुलांची संख्या. पण त्यांनी विचारली आपल्याला मुलींची संख्या किती? जर मुलं जर 40 असतील माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मुलं जर 40 असतील आणि एकूण विद्यार्थी जर 65 आहे, तर 65 मधून 40 वजा करा, राहिलेल्या काय राहतील? मग मुली राहतील. 5 वजा 0 किती येणार? 5. 6 4 गेले 2 म्हणजे 25 काय आली त्या ठिकाणी मुलींची संख्या. एकूण विद्यार्थी संख्येमधून आपण मुलांची संख्या वजा केली. मुलांची संख्या होती 40, त्या 65 मधून 40 वजा केल्यानंतर आपली 25 जी आहे ती काय झाली? गर्ल्सची संख्या झाली, मुलींची संख्या झाली. बघा पुढचा 10वा क्वेश्चन आहे. तर 10वा क्वेश्चन असा आहे, पुढील पैकी अचूक विधान कोणते? आपल्याला काय विचारलंय त्यांनी? अचूक विधान या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि पहिलं विधान आहे आपलं संख्या रेषेवर. पहिलं विधान आहे संख्या रेषेवर अधिक 5/13 ही 3/11 च्या उजवीकडे येते. उजवीकडे येते. दुसरा ऑप्शन आहे
7/13 ही शून्याच्या डावीकडे येते. शून्याच्या डावीकडे येते. तिसरं ऑप्शन आहे आपलं -4/13 व 2/13 या शून्याच्या डावीकडे येतात. शून्याच्या डावीकडे येतात. आणि आपला चौथा ऑप्शन आहे -5/13 ही 3/13च्या उजवीकडे येते. उजवीकडे येते. यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? संख्या रेषा माहिती पाहिजे. यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? संख्या रेषा. ही काय असते? आपली संख्या रेषा. इथे असतो आपला 0, इकडे असतात आपले पॉझिटिव्ह नंबर आणि इकडे असतात निगेटिव्ह नंबर म्हणजे ऋण संख्या. तर पहिलं बघू आपण काय? संख्या रेषेवर +5/13. अधिक 5/13 ला जर आपण भाग दिला, 13 ने जर 5 ला जर आपण भाग दिला तर कितीचा भाग जातो बघूयात आपण. बघा 0. या अधिक 5/13 म्हणजे काय येतो? 0.3. काय येतोय? 0.3 येतोय. 5/13 ची किंमत किती येते? 0.3 आणि 3/11 ची येते आपली 0.2. बघा मग काय विचारले? संख्या रेषेवर 0.3. 0.3 म्हणजे ही 0 आणि 1 च्या मध्ये येणार आहे. 0 आणि 1 च्या मध्ये येणार आहे. ही 3/11 म्हणजे 0.2 च्या उजवीकडे येते. बघा इथं काय येणार? 0.3 आणि 0.2 या ठिकाणी येणार. बरोबर आहे. मग 0.2 च्या उजवीकडे कोणती संख्या येणार आहे? तर 0.3. आपल्याला पुढचे ऑप्शन चेक करण्याची आवश्यकता नाही. जर आपलं पहिलंच ऑप्शन काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे. तर पुढचे उरलेले 3 ऑप्शन ऑब्विसली काय असणार आहे? चूक असणार आहे. आणि त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? तर अचूक विधान विचारलेलं होतं. बघा आपला प्रश्न 11वा आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे 7.5 गुणिले 7.5 वजा 7 गुणिले 7.5 अधिक 3.5 गुणिले 3.5 छेद 7.5 वजा 3.5. बघा आपण हे कसं सोडणार? क्वेश्चन नंबर 11 बघा 7.5 गुणिले 7.5 हा काय झाला? 7.5 चा वर्ग वजा बघा शेवटचं आपण घेऊया अधिक 3.5 गुणिले 3.5 म्हणजे 3.5 चा वर्ग आणि जी मधली संख्या आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण ती थोडीशी स्प्लिट करून लिहूया. तर 7.5 हा कितीचा असतो? 7.5 च्या जर आपण नेहमी केली तर ती येते 2 गुणिले 3.5 गुणिले हा उरलेला 7. मग हे जे 7.5 आहेत आपण ते कसे लिहिले? 2 गुणिले 3.5 या प्रकारे आपण लिहिले. 5 गुणिले 10 6 आणि 1 मिनिट. 7 ला आपण कसं लिहिलेलं आहे? 7 ला लिहिलेलं आहे 2 गुणिले 3.5 आणि छेदस्थानी काय आहे आपल्या? 7.5 वजा 3.5. या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी एक सूत्र तयार झाले a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. बघा या सूत्रानुसार आपण a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग आपण काय घेणार? a मायनस b चा वर्ग. मग a ची किंमत आहे आपली 7.5 मायनस b आहे आपला 3.5 त्याचा कंसाचा वर्ग छेद 7.5 वजा 3.5 या वर्गातून ही खालची संख्या गेली. काय उरतंय आपलं? 7.5 वजा 3.5 यांची वजाबाकी केल्यानंतर आपलं 7तून 3 गेले 4 आणि आपले उत्तर येतंय 4 आणि आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं आपलं 4.0 म्हणजे 4. खूप सोप्या पद्धतीचे हे उदाहरण होते विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. बघा
पुढचा 12वा क्वेश्चन आहे 50 या संख्येच्या आधीच्या 50 या संख्येच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निःशेष भाग जातो? यातील आणि ऑप्शन आहे 2, दुसरं ऑप्शन आहे 3, तिसरं ऑप्शन आहे 4 आणि चौथं ऑप्शन आहे 7. बघा 50च्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. 50च्या आधीचे 3 लगतचे प्राईम नंबर कोणते? 49 नाही, 48 देखील नाही, एक येतो 47, दुसरा येतो 46 नाही येत, 45 नाही, 44 नाही, त्यानंतर येतो 43 नंतर येतो 41. त्यानंतर व नंतरच्या 3 मूळ संख्येची बेरीज 50 नंतर कोणती ती 51 ला तर 17 ने भाग जातो, त्यानंतर येते 53, 59 आणि 61. बघा ह्यांच्या बेरजेतील फरकाला आता ह्यांची बेरीज केल्यानंतर यांची येते 131 बेरीज आणि यांची येते 173. आता यांच्यातील फरक कसा काढणार आपण? बघा 131 आणि 173 मधील फरक म्हणजे 173 मधून आपण काय करणार? 131 वजा करणार, 3तून 1 गेला 2, 7तून 3 गेले 4, त्यांचा फरक किती आला? 42. तर त्यांच्या फरकाला या संख्येपैकी कितीने निःशेष भाग जातो? आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे? 2 ऑप्शन आपल्याला काय करायचे आहे? सिलेक्ट करायचे आहे. तर 42 ला बघा हा जो ऑप्शन नंबर आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो तो 6 आहे. तर 2 ऑप्शन या 42 ला आपल्याला 2 ने देखील भाग जातो आणि 3 ने देखील भाग जातो. मग आपला ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे काय आले? ह्या प्रश्नांची उत्तरे आलेली आहेत. या ठिकाणी ऍक्च्युली 7 आहे आणि आपले आणखी ऑप्शन आहेत या ठिकाणी की उत्तर फक्त अ व ब आहे, दुसरा ऑप्शन आहे फक्त क व ड, तिसरा ऑप्शन आहे फक्त अ व ड आणि चौथा ऑप्शन आहे अ ब आणि ड. तर बघा या ठिकाणी 42 ला 2 ने देखील भाग जातो, 3 ने देखील भाग जातो आणि 7 ने देखील भाग जातो. मग आपलं ऑप्शन येणार आहे अ ब व ड. या ठिकाणी या तीनही संख्येंनी आपल्या 42 ला आपल्याला भाग देता येतो. त्यानंतर आपला 13वा क्वेश्चन आहे आपल्याला बहुपदीची कोटी काढायची आहे, बहुपदीच्या गुणाकाराची कोटी काढायची आहे. तर बघा बहुपदी कोणती दिलेली आहे? x चा घन वजा 2x वर्ग वजा x आणि दुसरी बहुपदी आहे x वजा x चा वर्ग. या दोन बहुपदीच्या गुणाकाराची कोटी विचारली आपल्याला आणि पहिलं ऑप्शन आहे 4, दुसरं आहे 5, तिसरं आहे 3 आणि चौथं ऑप्शन आहे 6. बघा काय येणार मग या ठिकाणी? बघा या दोघांचा गुणाकार करूया आपण. x चा घन वजा 2x वर्ग वजा 1 गुणिले x वजा x चा वर्ग. बघा पहिले x ने याला गुणून घेऊया आपण या ब्रॅकेटला, x गुणिले x चा घन वजा 2x वर्ग वजा 1, त्यानंतर ह्या वजा x वर्ग ने गुणून घेऊया x चा घन वजा 2x वर्ग वजा 1. बघा x गुणिले x चा घन x चा चौथा घात वजा 2x चा घन वजा x, आपण साधा गुणाकार करतोय या ठिकाणी, त्यानंतर वजा x चा वर्ग गुणिले
एक्सचा घन म्हणजे एक्सचा 5वा घात येतो, वजा नंतर हे चिन्ह अधिक होईल, कारण जर कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतमधले चिन्ह काय होतं, अधिक होतं. अधिक 2x चा 4था घात, हे देखील वजाचा अधिक होईल. एक्स वर्ग गुणिले 1 म्हणजे किती येणार, एक्सचा वर्ग. आता बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल बघा एक्सचा 4था घात या ठिकाणी देखील आहे आणि या ठिकाणी देखील आहे. मग अधिक 1 चा 4था घात आणि 2 चा 4था घात होतोय 3 चा 4था घात वजा एक्सचा 5वा घात. आपण ही टर्म पहिले लिहूया, त्यानंतर अधिक 3 चा 4था घात वजा 2 चा घन वजा अधिक 1 वर्ग वजा 1. आपण हे ऑर्डरली लिहून घेतलं. आणि बहुपदीची कोटी आपण कशी काढतो, ज्याची हायेस्ट डिग्री असते ती काय असते, बहुपदीची कोटी. तर मग या ठिकाणी 5 ही काय आहे, हायेस्ट डिग्री, आणि हीच काय झाली आपली बहुपदीची कोटी. मग आपलं 13व्याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, 2. ऑप्शन नंबर सेकंड हे येणार आहे. क्वेश्चन नंबर 14 बघूया आपण. बघा क्वेश्चन काय आहे तो, वर्गमुळात 1 चा 2/3 घात गुणिले वर्गमुळात 1 चा 1/3 घात अधिक वर्गमुळात 1 छेद वर्गमुळात 1 चा 3/4 घात गुणिले वर्गमुळात 1 चा 1/4 घात अधिक x वर्गमुळात x. आणि ऑप्शन आहेत हे आपल्याला सोडवायला सांगितलेले ऑप्शन आहेत वर्गमुळात 1, दुसरं ऑप्शन आहे 1, तिसरं ऑप्शन आहे x आणि चौथं ऑप्शन आहे x चा 1/3 घात. बघा आता आपल्याला माहिती आहे वर्गमुळात x म्हणजे किती, x चा 1/2 गुणिले काय आहे त्या ठिकाणी 2/3. त्यानंतर गुणिले वर्गमुळात x म्हटल्यानंतर पुन्हा आपण वर्गमूळ काढून टाकूया आणि त्याच्या डोक्यावर 1/2 घेऊया गुणिले 1/3 अधिक वर्गमुळात x म्हणजे 1 च्या डोक्यावर 1/2. खाली आहे इथे अधिकचं चिन्ह आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. x चा 1/2 घात गुणिले 3/4 हे जसेच्या तसे गुणिले वर्गमुळात x म्हटल्यानंतर x च्या डोक्यावर 1/2 गुणिले हे 1/4 जसेच तसे अधिक x चा 1/2 घात. बघा हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले. या ठिकाणी काय उरलं बघा, x चा 1/3 घात गुणिले x चा 1/6 घात अधिक x चा 1/2 घात. या ठिकाणी देखील बघा x चा 3/8 घात गुणिले x चा या ठिकाणी देखील 1/8 घात अधिक x1/2. आता बघा ज्या ठिकाणी बेस समान असतो आणि गुणाकाराचं चिन्ह असते त्या ठिकाणी आपण काय करतो, त्यांच्या पॉवरची आपण काय करत असतो, बेरीज करत असतो. मग 1/3 अधिक 1/6 किती येणार आहे बघा, 6 अधिक 3/18 म्हणजे 9/18. 9/18 ला रिड्यूस केल्यानंतर 1/2 म्हणजे x1/2 अधिक x1/2. आणि खाली देखील हे सोडवल्यानंतर आपल्याला इथे देखील मिळणार आहे x1/2 प्लस x1/2. बघा या ठिकाणी ह्यांची बेरीज केल्यानंतर काय येणार आहे 2x1/2 किंवा तुम्ही डायरेक्ट देखील कॅन्सल करू शकता. हे दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर 1/1 उत्तर येतं आणि आपलं उत्तर येणार आहे 1. आपलं ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे त्या क्वेश्चनचं आन्सर. या प्रकारे आपण शेवटचा क्वेश्चन बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 15.
तर क्वेश्चन नंबर 15 बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर 15 आहे की बहुपदीचे अवयव आपल्याला विचारलेले आहेत. 2x - 5 चा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव आपल्याला विचारलेले आहेत. तर बघा ऑप्शन लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट या बहुपदीचे अवयव काढूया. आपल्याला आता यावरून लगेच दिसेल तर ही बहुपदी जी आहे ती घन स्वरूपातली आहे. म्हणजे पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन. मग आपण हे कसं लिहिणार. 2x - 5 चा घन वजा 64 आपण कसे लिहू शकतो. 4 चा घन. मग आपल्याला a घन वजा b घनचं सूत्र माहिती आहे. ते काय आहे. a वजा b a वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. यानुसार आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया. बघा सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर काय येणार आहे. a वजा b. a ची किंमत आहे 2x - 5 वजा b ची किंमत आहे 4. दुसरी बाजू आहे a वर्ग म्हणजे 2x - 5 चा वर्ग अधिक ab म्हटल्यानंतर काय किती येणार. 2x - 5 गुणिले b ची किंमत आहे आपली 4 अधिक b चा वर्ग म्हणजे किती येणार. 16. b फक्त 4 ने. आता आपण हे सोडून घेऊया. 2x - 5 वजा 4 किती येणार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर वजा 9. आता 2x - 5 चा वर्ग किती येणार. बघा 4x वर्ग वजा 2ab म्हणजे 20x अधिक b चा वर्ग म्हणजे 25. त्यानंतर हे उरलेली टर्म 4 ने आपण या कंसाला गुणल्यानंतर येणार आहे 8x - 20 अधिक 16. आता बघा काय आलं. 2x वजा 9 या ठिकाणी 4x चा वर्ग वजा बघा वजा 20x अधिक 8x किती होणार आहे. 20 मधून 8 गेले वजा 12x. त्यानंतर 25 अधिक 16 35 41 मधून 20 गेल्यानंतर किती येणार आहे. वजा अधिक 21. आणि आपलं ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर आहे 2x - 9 4x² - 12x + 20 ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. या प्रकारे आपण आजचे 15 क्वेश्चन व्यवस्थितपणे संपवलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी देखील लिहून घेतलं असेल आणि सर्व विद्यार्थ्यांना समजलं देखील असेल. या प्रकारे आपण आज आपल्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देत आहोत. आपण थांबत आहोत. थँक्यू मॅडम. छान घेतला तास तुम्ही. बोला किती मॅडम.